से कैसे गायब हुई? मुंब्र्यातील MIM नगरसेविका सहर शेख ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकीकडे बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे सहर आणि तिचे वडील युनुस शेख कायदेशीर अडचणीत आहेत आणि दुसरीकडे मागील 24 तासांपासून दोघेही नॉट रिचेबल होते. मात्र याच दरम्यान मोठा ट्विस्ट समोर आलाय. सहर शेख काल अचानक वानखेडे स्टेडियम मध्ये मुंबई इंडियन्स वर्सेस पंजाब किंग्स सामना पाहताना दिसली. एवढंच नाही तर तिने स्वतः इंस्टाग्रामवर स्टेडियम मधून स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यात तिने गेम ओव्हर क्वेश्चन मार्क असा मेसेज आणि एका गाण्याचे बोलही शेअर केले, ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे वडील युनुस शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की घरात कोणाचं तरी निधन झालं होतं आणि सहर अभ्यास करत होती म्हणून नॉट रिचेबल होतो. आमच्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत. 2 दिवसात आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ, सगळं काही स्पष्ट करू. तसेच त्यांनी कायदा आणि प्रशासनावर आमचा विश्वास असल्याचंही म्हटलंय. सध्या जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे शेख कुटुंबावर गंभीर आरोप होत आहेत. चौकशी सुरू आहे, तसेच पुढील कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण मुद्दा असा आहे की नॉट रिचेबल असताना सहर शेख स्टेडियम मध्ये होती. तुम्हाला काय वाटतं सहर शेखच्या स्टोरी बद्दल आणि वडील युनुस शेखच्या प्रतिक्रियेबद्दल? कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा.